शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। व्हीप न मान्य करणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता सुनावणीसाठी राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार। सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी आधी निर्णय घेण्याचे नार्वेकरांना निर्देश। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीमध्ये याचिका एकत्रित करण्याचा निर्णय। एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय। 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन। मुंबईमधल्या 4 लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। मुंबईमधील 6 पैकी 4 जागा लढवण्यावरती भाजप ठाम, तर उर्वरित 2 जागा शिवसेनेला सोडणार असल्याची माहिती। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले। त्यामुळे घटनेच्या पदावर बसलेल्या माणसानं राजकीय पत्रकार परिषद घेतली। संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। लग्न एकदा होतं, प्रत्येक अॅनिव्हर्सरीला प्रमाणपत्र दाखवावं लागत नाही। पक्षाच्या घटनेमध्ये वेळोवेळी झालेले बदल आयोगाला कळवलेले आहेत, संजय राऊतांचं वक्तव्य। सुप्रीम कोर्टामध्ये हरणार या भीतीपोटी आणि पक्षात उरलेली जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यामुळे घाई गडबडीमध्ये महाढोंगी परिषदेचं आयोजन। स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांशी महागद्दारी तुम्हीच केलीत। भाजप प्रवक्ते राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। एक खोटं लपवण्यासाठी महाखोटे बोलावे लागले। मुख्यमंत्री पदासाठी महाकपट महाधोका केला नसता रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवरलं असतं तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती। आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। वरळीमधील उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर नितेश राणेंची बुचरी टीका। जनतेच्या न्यायालयामध्ये धमक्या देणं हा एक कलमी कार्यक्रम होता। बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची आणि दिशा सालियन सुशांत सिंग केस जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा, नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं होतं त्याच्याच हातून पक्ष सुटला। विक्रोळीमधील कार्यक्रमामध्ये बोलताना शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई बँकचे संचालक पुरुषोत्तम दळवी आणि एनसीपीचे भूषण शेलार यांचा ठाकरे गटात प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झाला पक्ष प्रवेश। राम क्षत्रिय होता की नव्हता हे स्पष्ट करा, जितेंद्र आव्हाड यांचं भाजपला आव्हान। राम आमचा म्हणजे आमचाच, मर्यादा पुरुषोत्तम राम हे आम्हाला सांगणार, वेळ आहे म्हणून शांत बसावं लागतंय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीस यांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी चंपत राय यांचे मानले आभार। मुंबईच्या बोरिवली आणि दहिसर भागामध्ये मनसेकडून कारसेवकांचे स्वप्न पूर्ण अशा आशयाचे बॅनर्स। बाळासाहेब आणि आडवाणी यांनी पुढाकार घेऊन जे कार्य केलं त्याला आज कळस लागतोय। ज्यांनी हिरवा चोळा घातलेला आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं, मनसे नेते नयन कदम यांची शिवसेनेवर टीका। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक। डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारला जाब। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार। आज सायंकाळी 5 वाजता जनवात्सल्य निवासस्थानी घेणार भेट। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात नागरिकांशी साधला चाय पे संवाद। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी केली चर्चा। माझा 2 वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती किंवा मला भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट। सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच। भाजपच्या कुठल्या नेत्याशी त्यांचं बोलणं झालं मला ठाऊक नाही। गिरीश महाजन यांची भाजप ऑफरच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया। सत्तेसाठी भाजप हपापलेली, भाजपमध्ये 60 ते 70% लोक बाहेरचेच। सुशील कुमार शिंदेंच्या भाजप ऑफर वक्तव्यावरती नाना पटोलेंची प्रतिक्रिया।
काँग्रेसचं दुकान बंद झालेलं आहे. सुशीलकुमार शिंदेंना आपली मुलगी निवडून येणार नाही असं वाटतंय. भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. मुंबई भाजप निवडणूक संचलन समितीची आज बैठक. आगामी लोकसभा निवडणूक तयारीबाबत होणार चर्चा. दादर वसंत स्मृती इथे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ईडीकडे मागितली 1 महिन्याची मुदतवाढ. चौकशीला आज हजर राहण्यासाठी ईडीनं बजावलं होतं समन्स. पंतप्रधानांकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडून द्यावी. महाराष्ट्रामध्ये येऊन काय फायदा झाला? मनोज जरांगेंची थेट पंतप्रधान मोदींवर टीका. कोकणातील चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा भव्य मेळावा. मराठा म्हणूनच आरक्षण द्या या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज एकवटणार. चिपळूणच्या मराठा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा दिसणारा तरुण सहभागी. जरांगेंसारख्या दिसणाऱ्या किशोर मोरेला पाहतात सेल्फी. फोटो काढण्यास सुरुवात. सरकार शासन आपल्या दारी नावाचा बोगस कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमामधून फक्त जाहिरातबाजी केली जाते. अंबादास दानवेंची सरकारवर टीका. कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य. फडणवीसांसोबत बैलगाडीवर उदयनराजेही. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 123व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा सेवानिवृत्त IPS अधिकारी संजय कुमार यांच्या उपस्थितीत पार. सोहळा बघण्यासाठी प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबासह नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित. मुंबई महापालिकेचा 2024-25चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर केला जाणार. मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही. यवतमाळच्या झरी जामणी नगर पंचायतीमधील सत्ताधारी गटातील 3 तर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश. आमदार बोतकुरवार यांच्या कार्यालयामध्ये झाला पक्षप्रवेश. 1 नगरसेवक असलेल्या भाजपचे आता 9 नगरसेवक. मुंबई पुणे महामार्गावरती आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक. घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराकडून प्रत्येक गृह प्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक देणार. एकाच क्रमांक अंतर्गत असलेले सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याची विकासकांवर जबाबदारी. मुंबईमधील प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लवकरच कायापालट होणार. दुरुस्ती आणि नूतनीकरण करून सुसज्ज अकादमी निर्माण करण्याचा प्रकल्प हाती. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा चिघळणार. वाढवण बंदर संदर्भातील 19 जानेवारीला असलेली जनसुनावणी पुढे ढकलण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी. मात्र जनसुनावणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. महाराष्ट्र एकीकरण समितीचं मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन. बेळगाव कारवार निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी एकीकरण समितीकडून घोषणाबाजी. ऊस दर वाढीसाठी परभणीमध्ये स्वाभिमानीचा रास्ता रोको. परभणी गंगाखेड महामार्ग स्वाभिमानीनं रोखला. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम स्थानिकांनी रोखलं. उभारणीचा ठेका असलेल्या GR कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक. नियम धाब्यावर बसवून GR कंपनी मनमानी कारभार करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. अकोल्यामधील नेहरू पार्क चौकामध्ये गोरसेनेचा रास्ता रोको. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा बांधव आणि महिला सहभागी. बनावट भामटा राजपुताना भटक्या विमुक्तांचं जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आंदोलकांची मागणी. पुण्यामधील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचं आंदोलन. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घ्यावा. आंदोलकांची मागणी. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन. 18 ते 22 जानेवारी दरम्यान हे कृषी प्रदर्शन होणार. प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होणार. अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही. मुंबई पोलिसांनी दिली सक्त ताकीद. अटल सेतूवर सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यानं मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत. अटल सेतूवर वाहन थांबवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा. स्पाइस जेटच्या विमानातील शौचालयामध्ये एक प्रवासी 1.5 तास अडकला. प्रवाशावर संपूर्ण प्रवास शौचालयातून करण्याची वेळ. मुंबई बेंगळुरू विमानातील प्रकार. विमान बेंगळुरूमध्ये उतरल्यानंतर ग्राउंड स्टाफनं प्रवाशाला काढलं बाहेर.
ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर एका टपरीला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण, मात्र टपरी पूर्ण जळून खाक. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या पोलिसांकडून अटक. रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव. तो कसारा इथला रहिवासी. ठाण्यामधील श्रीरंग सोसायटीमधील तळमजल्यावर पार्क केलेल्या वाहनांना आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. मालेगाव शहरामधून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह आढळला. गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा होता बेपत्ता. मुलाची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा संशय. नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या. अज्ञातांकडून मुलीचं अपहरण करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. कोल्हापूरमध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई. बांबवडे इथल्या आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावर कारवाई. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासूरकर यांनी केलं स्टिंग ऑपरेशन. पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या 2 मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात. विमाननगर भागामध्ये सुरू होता ऑनलाईन वेश्या व्यवसाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.